आपण हे आजच्या लेक्चरमध्ये सॉन्ग ऑफ दी ओपन रोड ही कविता अभ्यासणार आहोत. ही सेकंड सेक्शन मधली पहिलीच कविता आहे. आपण ही कविता पाहण्याच्या अगोदर वॉल्ट व्हिटमन यांचं जीवनचरित्र पाहूयात. त्यांचा जन्म 31 मे 1819 मध्ये झाला, तर त्यांचा मृत्यू 26 मार्च 1892 मध्ये. वॉल्ट व्हिटमन हे एक अमेरिकन कवी, निबंधकार तसंच ते एक जर्नलिस्ट, वृत्तपत्रकार होते. व्हिट्समन इज अमंग द मोस्ट इन्फ्लुएन्शियल पोएट्स इन द अमेरिकन कॅनन and is often called the father of free verse. व्हिट्समन यांना अमेरिकन कॅनोनचे मध्ये एक महत्वाचे तसंच एक प्रभावी असं कवी म्हणून मानल्या जातं. ते एका मुक्तछंदातील कवितेचे जनक म्हणून मानले जातात. आता हे अमेरिकन कॅनॉन काय आहेत? कॅनॉन म्हणजे की असं साहित्य की ज्याने टेस्ट ऑफ टाईमची परीक्षा पास केली आहे किंवा टेस्ट ऑफ टाईममध्ये ते प्रूव्हन झालेलं आहे, ते सिद्ध झालेलं आहे. असं साहित्य की जे वेळेनुसार वेळ जरी बदलत असला, लोक जरी बदलत असले तरी त्याची उपयुक्तता अजून संपलेली नाही. अजूनही जे होतकरू लेखक होऊ इच्छिणारे लोक जे आहेत ते याला पॅटर्न म्हणून, मॉडेल म्हणून समोर ठेवून त्यांचं लिखाण करतात. तर असं हे कॅनॉनचे ते एक इन्फ्लुएन्शियल पोएट्स गणले जातात. हे ग्रीव अप इन हंटिंग्टन इन ए फॅमिली विथ ए डिफिकल्ट इकॉनॉमिक स्टेटस. ते अशा कुटुंबामध्ये वाढले की ज्यांची आर्थिक स्थिती फार हलाखीची होती. हिज मेजर वर्क लीव्स ऑफ ग्रास वॉज पब्लिश इन जुलै 1855. हिज ओ कॅप्टन माय कॅप्टन, ए पोएम रिटन ऑन द डेथ ऑफ अब्राहम लिंकन, इज वाइडली पॉप्युलर. ही जी कविता आहे सॉन्ग ऑफ दी ओपन रोड, ही लीव्स ऑफ ग्रास या त्यांच्या कविता संग्रहामधून घेतलेली आहे. हा कविता संग्रह 1855 मध्ये छापला गेला, प्रकाशित झाला. त्यांची ओ कॅप्टन ही अब्राहम लिंकन यांच्या मृत्यूवरची जी कविता आहे ती जगप्रसिद्ध आहे, गाजलेली आहे. आपण आता ही जी कविता आहे सॉन्ग ऑफ दी ओपन रोड ही पाहणार आहोत. हिची समरी पाहू. द सेक्शन 1 ऑफ सॉन्ग ऑफ द ओपन रोड फ्रॉम लीव्स ऑफ ग्रास इज अ ब्युटिफुल ब्लेंड्स ऑफ सेल्फ अवेअरनेस, फ्री विल, टेंडरनेस ऑफ हार्ट. तर इथं पहिला शब्द जो वापरलेला आहे द सेक्शन 1, इथे फक्त आपल्याला पहिलं सेक्शन दिलेलं आहे. तुम्हाला फक्त अभ्यासासाठी पहिलंच सेक्शन आहे. पण ही कविता एक सेक्शन पुरती मर्यादित नाही. ही जी कविता आहे ही एकूण 15 सेक्शन मध्ये आहे. इथे पहिला सेक्शन संपतो, दुसरा सेक्शन, तिसरा सेक्शन, अशी 15 सेक्शनची कविता. तर मी अगोदर सांगितलं होतं की ही कविता लीव्स ऑफ ग्रास या त्यांच्या कविता संग्रहामधून घेतलेली आहे. ही जी कविता आहे ती स्वजाणीवा, स्वजागरूकता, मुक्त अशा इच्छा आणि हृदयाची विशालता किंवा त्याची कोमलता याचा एक ब्युटिफुल ब्लेंड, एक ब्युटिफुल झालर, एक सुंदर अशी झालर आहे. इट गिव्स अस पोएट्स रिअलायझेशन दॅट अलॉंग द जर्नी of life one will face a test of wisdom which is not tested in any school or university. जीवनाची जी परीक्षेमध्ये
आपण अशी आपल्या शहाणपणाची, अशी आपल्या हुशारीची, प्रॅक्टिकॅलिटीची परीक्षा घेत असतं की जी परीक्षा कोणत्या स्कूलमध्ये किंवा युनिव्हर्सिटीमध्ये होत नाही, कोणत्या शाळेमध्ये किंवा विद्यापीठामध्ये ते टेस्ट केल्या जात नाही. स्कूल आणि कॉलेजचा विषय निघाला तर त्यामुळे यांच्याबद्दल वॉल्ट व्हिटमनबद्दल आपल्याला बोलावं लागेल की वॉल्ट व्हिटमन हे वयाच्या 11व्या वर्षीपर्यंत त्यांनी शिक्षण घेतलं. परिस्थिती हलाखीची असल्यामुळे ते पुढील शिक्षण घेऊ शकले नाही, पण त्यांनी वाचन कधी सोडलं नाही आणि त्याच्या जीवावर ते वृत्तपत्रकार, जर्नलिस्ट बनले. त्यांनी 1860 मध्ये त्यांनी वृत्तपत्रही सोडलं, परंतु त्याच्यापासून ते जी काही दृष्टी, जी काही ऑब्झर्वेशन पॉवर त्याच्यामधून जी मिळालेली होती ती कधी त्यांनी सोडली नाही. A road is something everyone uses. प्रत्येक जण रस्ता वापरतो. Whether rich or poor or forces all level of people to associated with one another. गरीब असो श्रीमंत असो प्रत्येक जण हा रस्ता वापरतो आणि प्रत्येकाला हा रस्ता एकमेकाशी असोसिएट करत असतो, एकमेकाशी संलग्न करत असतो, एकमेकाशी जोडत असतो. तर रोड सिग्निफाय मोबिलिटी. हा रोड काय सिग्निफाय करतो तर तो गतिशीलता, तसंच बदल दर्शवतो. वन कॅन टेक द रोड ॲज अ पॉइंट टू स्टार्ट वर टुवर्ड्स समथिंग न्यू. एखादा नवीन मार्ग, एखादी नवीन कल्पना, एखादं नवीन काहीतरी करण्याचा जो स्टार्टिंग पॉइंट आहे तो रोडच आपल्याला दर्शवतो किंवा दाखवतो. विटमन्स talks about the people and places. He argues against staying in one place for too long, although the hospitality may be true. विटमन लोक आणि स्थळांबद्दल बोलतात. ते असंही पटवून सांगण्याचा प्रयत्न करतात की एका जागेवर जास्त काळासाठी राहणं हे चांगलं नाही. जरी तिथं तुमचं आदरातिथ्य होत असेल तरी ते चांगलं नाही. असं म्हणतात की घोडा का हरला तर तो धावला नाही, पाण्याचं गटार का झालं तर ते वाहिलं नाही. त्याचमुळे ते मोबिलिटीबद्दल बोलतात, गतिशीलतेबद्दल बोलतात. एका ठिकाणी जास्त वेळ राहू नये असं ते म्हणतात. आपण आता कवितेची सुरुवात करू. सॉन्ग ऑफ द ओपन रोड. अफूट अँड लाईट हार्टेड I take to the open road, healthy, free world before me. Afoot, पायीच आणि आनंदीपणाने मी एक मुक्त असा रस्ता निवडला की जो मुक्त, आरोग्यदायी, जो माझ्यासमोर उभा होता, माझ्यासमोर होता. The long brown path before me, leading where I choose. जिथं मी निवडेल, जिथं मी जाईल तिथं जाणारा हा तपकिरी रस्ता. Henceforth, I ask not good fortune. I myself am good fortune. यापुढे मी गुड फॉर्च्यून बद्दल विचारत नाही. मी स्वतःच एक गुड फॉर्च्यून आहे. इथं तीव्रतेने हा शब्द वापरलेला आहे, याच्यावर फार जोर दिलेला आहे, एम्फसिस दिलेला आहे की आय एम गुड फॉर्च्यूनच्या ऐवजी आय मायसेल्फ, मीच गुड फॉर्च्यून आहे. आणि यापुढे मी विंपर करणार नाही. हेन्सफोर्थ आय विंपर नो मोर, पोस्टपोन नो मोर, नीड नथिंग. यापुढे मी विंपर करणार नाही, म्हणजेच मी असं कुडत रडणार नाही, फुंदू रडणार नाही. आणि माझं जे कार्य आहे आजचं उद्यावर ढकलणार नाही, मी चालढकल करणार नाही आणि मला कशाची आवश्यकता नाही. नीड नथिंग. डन विथ इंडोअर कंप्लेंट.
आता डन विथ हा शब्द फार महत्वाचा आहे, की ज्या घराच्या अंतर्गत ज्या काही तक्रारी असतात, लायब्ररीज, क्वारलसम क्रिटिसिझम, ज्या अशा क्वारलसम ज्या समीक्षा आहेत, ज्या भांडायला उत्तेजित करेल, अशा प्रकारच्या क्रिटिसिझम मधून मी त्यांना निभावलेलं आहे किंवा मी त्यांच्याशी डनवित केलेलं आहे. मी त्यांच्याशी दोन हात केलेले आहे. मी त्यांच्याशी त्यांना निपटविलेलं आहे. मी त्यांच्याशी तोंड दिलेलं आहे. स्ट्रॉंग अँड कंटेंट आय ट्रॅव्हल द ओपन रोड. मी मजबूतीनं आणि समाधानानं एका स्वतंत्र अशा, एका मोकळ्या अशा रस्त्यावर प्रवास करतो आहे. द अर्थ दॅट इज सफिशियंट. मला जे आहे तेच पुरेसं आहे. अर्थ दॅट इज सफिशियंट. माझ्याकडे जेवढं काही आहे ते मला अपेक्षित आहे. ते मला पुरेसं आहे. आय डू नॉट वॉन्ट द कॉन्स्टलेशन एनी नियरर. मला झगमगत्या त्या ताऱ्यांची आवश्यकता नाही. इथं तारा हे अशा लोकांसाठी वापरलेलं आहे की जे फारच प्रभावी असतात, संपत्ती असते, अशा लोकांची मला जवळ असण्याची काही आवश्यकता नाही. मला माहित आहे की हे असे लोक जिथं आहेत, हे तारे जिथं आहेत ते तिथं फार व्यवस्थित आहेत, चांगले आहेत, चांगल्या स्थितीमध्ये आहे. मला माहित आहे की जे त्यांच्याशी त्यांचे बरे संबंध आहे, ते त्यांच्याशी जवळीकता आहे, अशा लोकांसाठी ते पुरेसे आहेत, ते सर्वस्व आहेत, पुरेसे आहेत. पण तरीही अजूनही मी माझं जुनंच ओझं अजूनही वाहतोय. मी माणसं आणि स्त्रियांना अजूनही वाहून नेतो. मी माणुसकी अजूनही वाहून नेत आहे. मी माणुसकी अजूनही जपलेली आहे. मी जिथं जिथं जातो तिथं मी ही माणुसकी, ही मानवता अजून जिवंत ठेवत आहे. आय स्वेअर इट इज इम्पॉसिबल फॉर मी टू गेट रीड ऑफ देम. आणि ह्या माणुसकीची, ही मानवतेची, ह्या ज्या जेनरॉसिटीची, ह्या विशालतेची मी तुम्हाला सांगतो की मला त्याच्याशीून मुक्ती पाहणं, त्याच्यामधून मुक्तता मिळवणं हे माझ्यासाठी शक्य नाही. हे मी शपथेवर सांगतो. आय एम फिल्ड विथ देम. आय एम फिल्ड विथ देम अँड आय विल फील देम इन रिटर्न्स. मी त्यांच्यामध्येच फील झालेलो आहे. त्यांच्याकडूनच मला हे जे मिळालेलं आहे आणि मी त्यांना ते मिळवून देणार. काय तर ही माणुसकी. आणि ते हे जे ओझं आहे हे त्यांनीही वहावं, त्यांनीही हे करावं. हा संदेश वाल्ट व्हिटमन यांचा. धन्यवाद. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये लिहा. काही क्वेरीज असेल, काही शंका असेल तरीही विचारा. काही ह्या कंटेंटबद्दल, काही विश्लेषणाबद्दल काही जरी तुम्हाला शंका असेल, काही डाऊट्स असतील, काही ऑब्जेक्शन्स असतील तरी ते विचारा. धन्यवाद.